Student, myself, Mr. Shelar RD from Madhavrao Boruste Vidyalaya, Ozar. I will teach you Mathematics Part 2, Chapter number 2, Pythagoras Theorem. In this lesson, last lecture discuss about Pythagoras Theorem and converse of Pythagoras. Then today discuss about the practice set 2.1. Question number 1. Student, listen here. Practice set 2.1. First question is, identify with reason which of the following are the Pythagorean triplets. This is the question number 1. Find out the given triplet is the Pythagorean triplets or not and give reason it. So the first triplet is 3, 5, 4. Then in this triplet, first we should square the all 3 numbers. So the first number is a 3, its square is 3 into 3, 9. Then 4 square is 16, and then 5 square is 25. Here the square is largest number is equal to the sum of the square of the other two numbers. Means what actually? Square of largest number is equal to the sum of the square of the other two numbers. So 9 plus 25 is equal to 16. Therefore addition is 25, and the square of largest number means 5 is 25, and hence this is the equal value, and hence 3, 5 and 4 is a Pythagorean triplet. Is a Pythagorean triplet. Now listen all of you carefully. या ठिकाणी आपल्याला 3, 5 आणि 4 अशा 3 संख्या दिलेल्या आहेत आणि त्यांनी विचारलेलं आहे की हे पायथागोरस ट्रिपलेट आहे किंवा नाही शोधा आणि त्याचं रिझन सांगा. तर सुरुवातीला दिलेल्या तिन्ही संख्यांचा आपण वर्ग करून घेणार आहोत. 3चा वर्ग, 4चा वर्ग, 5चा वर्ग. 3चा वर्ग 9 येतो, 4चा वर्ग 16 येतो, 5चा वर्ग 25 येतो. मग आपण पायथागोरस थेरममध्ये बघितलेलं आहे की मोठ्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या दोन संख्यांच्या वर्गाच्या बेरजे इतका असेल तर ते पायथागोरस ट्रिपलेट असतं. त्यानुसार या तिघांपैकी मोठी संख्या 5 आहे, उरलेल्या दोन संख्या ह्या आहेत. तर मग आपण असं केलं, मोठ्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या दोन संख्येच्या वर्गाच्या बेरजे इतका येतो. म्हणून त्यात उरलेल्या दोन संख्यांच्या वर्गाची बेरीज करून बघितली ती 25 येते आणि मोठ्या संख्येचा वर्ग 25 येतो. याचा अर्थ असा होतो की ते दिलेल्या तिन्ही संख्या 3, 5, 4 या पायथागोरियन ट्रिपलेट आहे. तर या पद्धतीने आपण दुसरं एक उदाहरण घेऊया. दुसऱ्या उदाहरणामध्ये 10, 24, 27. 10, 24, 27. These are the three numbers. Now listen here. The largest number is 27 and smaller number is 10 and 24. Now square of 10 is 100. Square of 24 is 576 and square of 27 is equal to 729. Now the largest number
square of largest number is equal to the square of smallest two numbers addition of the square of the smallest two number. In this manner, 10 square is 100, 24 square is 576, addition is 6, 7, 6, and here 27 square is 729. So it is not equal to 676, and hence here 10, 24 and 27 is not a Pythagorean ट्रिपलेट. मित्रांनो, इकडे लक्ष द्या. यामध्ये दुसऱ्या उदाहरणात पुन्हा 3 संख्या आहेत, 10, 24 आणि 27. पैकी पहिली संख्या 10 तिचा वर्ग केला 100, दुसरी संख्या 24 तिचा वर्ग केला तो येतो 576, आणि तिसरी संख्या 27 तिचा वर्ग केला 729 येतो. तर या तिन्ही संख्यांपैकी जी सर्वात मोठी संख्या आहे 27 आणि उरलेल्या दोन संख्या 10 आणि 24 यांचा एक सहसंबंध पायथागोरसच्या प्रमेयामध्ये आपल्याला दिलेला आहे. तो म्हणजे स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर, म्हणजे मोठ्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या दोन संख्यांच्या वर्गाच्या बेरजे इतका यायला पाहिजे. तर ते पायथागोरस ट्रिपलेट आहे असं म्हणता येईल. आणि म्हणून आपण मोठ्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या दोन संख्यांच्या वर्गाच्या बेरजे इतका दाखवणार. तर ह्या उरलेल्या दोन संख्यांच्या वर्गाची बेरीज आपण करून बघितली, 100 अधिक 576 त्याची येते 676, आणि मोठ्या संख्येचा वर्ग आला 729. हे दोघं सारखे नाही आहे, इट इज नॉट इक्वल, अँड हेन्स 10, 24 आणि 27 ही पायथागोरसचं ट्रिपलेट नाही असं आपल्याला म्हणता येईल. या ठिकाणी 27चा वर्ग 729, 10चा वर्ग 100, 24चा वर्ग 576. तर यामध्ये या दोघांची बेरीज केली 676 येते, आणि हा 27चा वर्ग 729 येतो. मग ह्या दोन्ही संख्या सारख्या नाही आहे, आणि याचा अर्थ असा होतो की 10, 24, 27 हे पायथागोरसचं ट्रिपलेट नाही. मला असं वाटतं यावरून तुम्हाला हे पायथागोरसचं ट्रिपलेट आहे किंवा नाही हे समजलं असेल. याच्यानंतर आपण दुसरा क्वेश्चन बघूया. बघा, क्वेश्चन नंबर 2. इन दिस गिवन फिगर, angle MNP is equal to 90 degree, segment NQ is perpendicular to segment MP, and MQ is equal to 9 and QP is equal to 4. Then find out the value of NQ. या उदाहरणामध्ये आपल्याला हा MNP नावाचा त्रिकोण पैकी हा कोण 90 मापाचा दिलेला आहे, आणि NQ हा या MPला लंब आहे. तर MQचं माप 9 आणि QPचं माप 4 दिलेलं आहे. तर त्यांनी म्हटलं NQची किंमत किती असेल. या ठिकाणी आपल्याला थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन ह्या थेरमचा उपयोग करावा लागेल. नाऊ गिवन डाटा, अँगल MNP is equal to 90 degree, segment NQ is perpendicular to segment or side MP, then MQ is equal to 9 and QP is equal to 4. Then by using theorem of geometric mean. काय थेरम आहे हा? NQ स्क्वेअर इज इक्वल टू MQ मल्टिप्लाइड बाय PQ. पुन्हा एकदा बघा,
एन क्यू स्क्वेअर म्हणजेच या लंब टाकलेल्या रेषेचा वर्ग एन क्यू स्क्वेअर इज इक्वल टू एम क्यू इंटू पी क्यू. यामध्ये जर आपण व्हॅल्यू ॲड केल्या एन क्यू स्क्वेअर तो फाइंड आउट करायचा आहे. एम क्यूची व्हॅल्यू 9, पी क्यूची व्हॅल्यू 4. 9 4 जा 36. एन क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 36. देन एन क्यू is equal to 6, taking square root on both side, and therefore the value is given here nq is equal to 6. Now listen here again. In this question number 2, example is given angle MNP is equal to 90 degree, NQ perpendicular to MP, and MQ is equal to 9 and QP is equal to 4. Then find out the value of NQ. या उदाहरणासाठी दिलेली माहिती आपण सुरुवातीला घेतली गिवन डाटा म्हणून. यामध्ये दिलेला कोन MNP हा 90 मापाचा आहे. देन सेगमेंट NQ इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट MP दाखवली. MQ इज इक्वल टू 9 अँड QP इज इक्वल टू 4. देन बाय यूजिंग थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन, हे महत्त्वाचं विधान आहे. जॉमेट्रिक मीन हा थेरम आपण वापरला. तो थेरम असा आहे एन क्यू स्क्वेअर इज इक्वल टू एम क्यू इंटू पी क्यू, आणि यामध्ये फक्त व्हॅल्यू ॲड केल्या 9 अँड 4. 9 इंटू 4 36. देन टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साईड, सो एन क्यू इज इक्वल टू 6. हे आपल्याला ॲन्सर मिळालं. क्वेश्चन नंबर 3, find the diagonal of rectangle whose length is 35 centimeter and breadth is 12 centimeter. Now in this example you should first draw a diagram for our knowledge. This is the one rectangle A B C D whose four sides, four corners are also in right angle triangle. Then his length is 35 centimeter, AD is equal to 35 and BC is equal to 35. Then breadth is 12 centimeter, breadth is 12 centimeter, and find the its diagonal. This is, I will draw a diagonal. In this manner, this is a diagonal. And then listen here, rectangle A B C D be a rectangle. Then the side BC is equal to 35 degree. This BC is also 35 centimeter and AB is equal to 12 centimeter. Then BC is equal to 35 degree and CD is equal to 12 centimeter. So I will first, in this rectangle, those sides are given, they will be right here for the given, and then in triangle B C D, B C D, in this triangle angle BCD is equal to 90 degree. This angle is angle of rectangle. This angle is the rectangle angle, and hence by using Pythagoras theorem, by using Pythagoras
Pythagoras theorem by using Pythagoras theorem. So in this theorem, this is the hypotenuse. BD square is equal to BC square plus CD square. Now adding the value in this Pythagoras theorem, value of BC is 35, its square, plus value of CD is 12, its square, but value of BD is does not given, they will be find out. Then square of 35 is 1225 plus square of 12 is 144. Then after addition for that given number is 5 plus 4 is equal to 9, 4 plus 2 6, and 2 plus 1 3, and this is 1. The total value is 1369, means BD square is equal to 1369, taking square on both sides. Taking square root on both sides. Therefore BD is equal to 37, and hence diagonal of given rectangle is 37 centimeter. 37 centimeter. Now student, all of you listen here carefully. In this example, what is given actually they will be write down in our diagram, and then how to solve this example. Therefore to click, this is the diagonal and these are the two triangles are making after draw this diagonal, and hence this is the right angle triangle, and hence by using Pythagoras side, because of this side is given, this side is given, here also this side is given, this side is given, only remaining this side, and hence by using the Pythagoras theorem you should find out this side, and hence here also I will use the Pythagoras theorem, and then adding the value in this theorem, and then taking the square root, taking the square on that values, and then after addition one big value is created, and this value taking square, and BD is equal to 37. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा लक्ष द्या. या दिलेल्या उदाहरणामध्ये एका रेक्टँगलची लांबी आणि रुंदी दिलेली आहे 35 सेंटीमीटर लांबी आणि रुंदी 12 सेंटीमीटर. तर त्याचा तुम्हाला कर्णाची लांबी काढायला लावलेली आहे. आपण काय केलं, एक डायग्राम काढून घेतला, त्याच्यामध्ये दिलेल्या व्हॅल्यू लिहून घेतल्या आणि शोधायचं काय आहे ते आपण बघितलं. तर त्यात असं लक्षात आलं की त्या डायगोनलमुळे कर्णामुळे त्या आयताचे 2 त्रिकोण तयार झाले, आणि जर ह्या दिलेल्या व्हॅल्यू आहेत तर आपल्याला त्या कर्णाची लांबी काढता येऊ शकते. त्यासाठी हे पायथागोरस थेरम आपण वापरू शकतो, आणि म्हणून या ठिकाणी पायथागोरस थेरम वापरला, आणि त्या पायथागोरस थेरममध्ये व्हॅल्यू टाकल्या, त्यांचा वर्ग करून ॲडिशन केली, आणि आलेल्या उत्तराचा स्क्वेअर रूट घेऊन आपल्याला डायगोनल ऑफ द गिव्हन रेक्टँगल हा 37 सेंटीमीटर मिळाला. या ठिकाणी आपण थांबू. उरलेली या एक्झरसाइजमधली प्रॅक्टिस सेटमधली उदाहरणं सोडवा.
यानंतर पुढचा जो भाग आहे ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम हा आपल्या सिलेबसमधनं रिमूव्ह झालेला आहे, त्यामुळे याच्यानंतर आपण नवीन लेसन सुरू करणार आहोत. धन्यवाद.